चांगलं आयोजन म्हणता येईल. दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये यतीन आणि आकाश हे दोन सलामीवर खेळण्यासाठी सज्ज झाले आणि स्ट्रायकर गोलंदाज आहे यावेळेस दीपेश. षटक क्रमांक पहिलं घेऊन येईल आपल्या संघासाठी. नक्कीच चांगला क्रिकेट पाहायला मिळेल. आपण पाहतोय सिटी इमर्जन्सी क्रिकेट अतिशय सुंदर खेळ साकारलाय आतापर्यंत या संघानं. दरम्यान दीपेश आपल्या षटकटी पुढील चेंडू समोर जाईल. यतीन हा डावकुरे शैलीचा फलंदाज, चांगला फलंदाज आहे यतीन. आपण या संघाचा विचार केला. हर्ष एंटरप्राइज भरोडी संघासाठी नेहमी खेळत असतो. नक्की चांगला प्रदर्शन देखील केलंय या खेळाडूनं आतापर्यंत. दीपेश आपल्या षटकटी पुढील चेंडू दीपेश आपल्या षटकटी पुढील चेंडू आणि सामोरे जाईल यावेळेस यतीन हा फलंदाज. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा, खूप जास्त वेळ खर्च होतोय. तर मित्रांनो अतिशय सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटने खूप सारा ग्लॅमर देखील मिळवून दिलाय मित्रांनो. आपण पाहतो या परिसरामध्ये देखील खूप साऱ्या मोठ्या स्पर्धा होत असतात आणि नवीन पर्व नवीन दिशा घेऊन आलाय हा चषक. आपण पाहतो सुरेश एंटरप्राइज आयोजित स्वर्गीय सुरेश देवळीकर चषक 2020 अतिशय सुंदर आयोजन वर्ष पहिले. नक्कीच चांगलं आयोजन केलंय. रजनी स्पर्धा एक चांगलं मैदान देखील उपलब्ध करून दिलंय या मॅच मध्ये. नक्कीच प्रत्येक क्रीडा रसिकांना देखील खेळावं असं वाटेल असं मैदान या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय सुंदर क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीवर चाललेला असणारा सामना देखील आपण पाहतोय दोन संघामध्ये. एका बाजूला हर्ष एंटरप्राइज भरोडी तर एका बाजूला आपण पाहतोय आर्यन स्पोर्ट. या दोन संघामध्ये नाणेफीचा कॉल झाला होता आणि हर्ष एंटरप्राइज संघानं प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. दरम्यान षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय गोलंदाज दीपेश आणि सामोरे जाईल यावेळेस फलंदाज यतीन. यावेळेस पुलटा चेंडूला स्विंग केलाय. चेंडू मात्र यावेळेस जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर सरळ. 4 धावांचा आडी सुरेख फटका 4 धावा आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय यावेळेस या फलंदाजानं. थँक्यू विजय. तर नक्की चांगला फटका होता. फुलटॉस चेंडू होता मिड विकेट रिझन मध्ये चेंडू टर्न केला आणि 4 धावा मिळालेत यावेळेस यतीन या फलंदाजाला. नक्कीच पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय या फलंदाजानं. नक्कीच कौतुक करावं लागेल. आपण बघितलं चांगला फलंदाज आहे डावखुरे शैलीचा फलंदाज. खराब चेंडू टाकला होता मित्र म्हणेन गोलंदाज दीपेश याचा खराब चेंडू होता आणि तितक्याच चांगल्या दर्जाचा फटका देखील खेळलाय यावेळेस हा खेळाडू. या 4 धावेनं संघाचं धावफलक पुढे सरकलाय. बिनबाद 4 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू असताना अतिशय सुंदर कामगिरी झाली. पहिल्या चेंडूवर आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्य आपल्यामध्ये असलेली आक्रमकता देखील दाखवलंय यावेळेस या खेळाडूनं. चांगला क्रिकेट दाखवलाय आतापर्यंत या ओव्हरमध्ये. तर मित्रांनो खूप जास्त वेळ खर्च करतोय. कमी वेळ खर्च करा, वेळेचं नियोजन करा. आपण बघितलं आर्यन स्पोर्ट संघ खूप जास्त वेळ खर्च करतोय. आपल्याला विनंती असेल तर नक्कीच 20 मिनिटांचा 4 षटकांसाठी तर वेळ कमी खर्च करा. पंचांनी देखील ताकीद द्यायची या संघाला. आर्यन स्पोर्ट्स संघ आपण खूप जास्त वेळ देखील खर्च करतात. तर नक्कीच यतीन अतिशय सुंदर खेळाडू आहे. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार देखील दाखवला होता या खेळाडूने. साडी पुन्हा एकदा यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, सन्मान केलाय. चांगला चेंडू होता, तितक्या चांगल्या दर्जाचा फटका देखील केला. 1 धाव मिळाली. तर नक्कीच चांगला क्रिकेटरची साईन देखील बघायला मिळाली या फलंदाजामध्ये. आपण बघितलं फुलटॉस चेंडू होता, त्या चेंडूला चौकार मारला. यावेळेस मात्र चेंडू चांगला होता, सन्मान केला यावेळेस या खेळाडूनं. तर नक्की यतीनचा आपण विचार केला आतापर्यंत यतीन यांनी खूप चांगला क्रिकेट साकारलाय. लेदर क्रिकेटमध्ये देखील डोंबिवली येथे झालेली स्पर्धेमध्ये 50 चेंडूमध्ये शतक देखील झळकावलं होतं या फलंदाजानं. तर नक्की चांगला क्रिकेटर आहे आपण यतीन याचा विचार केला तर दीपेश यावेळेस खेळण्यासाठी झालाय. तर नक्कीच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला हे खेळाडू देखील आहे गोलंदाज दीपेश याचा आपण विचार केला तर. पुन्हा एकदा राईटम ओव्हर द विकेटचा मारा. फुलटॉस चेंडूला इनफिल्डच्या वरून खेळून काढलाय. कव्हर रिजन मध्ये चेंडू मात्र जाईल यावेळेस. 4 धावांचा आणि सुरेख फटका 4 धावा.
नक्कीच चांगला फटका होता. 4 धावा मिळाल्या यावेळेस या फलंदाजाला. पुन्हा एकदा दीपेश आपल्या षटकारी पुढील चेंडू राईट मोड विकेटचा मारा करेल फलंदाज आकाशसाठी. यावेळेस पुन्हा समोरच्या दिशेने शतरक्षक आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारे चुकी करत नाही आणि यावेळेस मात्र आकाश हा फलंदाज बाद झालाय. नक्कीच चांगला फटका होता परंतु प्लेसमेंट खराब होती. त्या ठिकाणी शतरक्षकाला आणि काही चांगला झेल घेतला आणि पहिला हादरा बसलाय तो हर्ष इंटरप्राइज भरोडी संघाला. धन्यवाद डीजे. तर नक्की सुमैन सुसे आरकेचे कर्णधार देखील आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर नक्की चांगला फटका होता परंतु प्लेसमेंट खराब होती. त्या ठिकाणी शतरक्षक होता. चांगलं शतरक्षण देखील केले. चांगला झेल घेतलाय आणि यावेळेस आकाश हा फलंदाज बाद झालाय. तर आकाश चांगली फलंदाजी करत होता. चांगला चौकार लागला होता या फलंदाजानं. त्यानंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील झालाय आणि त्या ठिकाणी फटका देखील फसलाय यावेळेस या फलंदाजाचा. दरम्यान नवीन खेळाडू भूषण आलाय आणि दीपेश याचा आपण विचार केला. पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता. त्यानंतर एक धाव. त्यानंतर परत चौकार आणि यावेळेस मध्ये गडी बाद करण्यात यश प्राप्त झालाय दीपेश या गोलंदाजाला. दीपेश याचा आपण विचार केला. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला हा गोलंदाज आहे. चांगला एफर्ट देखील लावतोय. चांगली फिटनेसचा दर्जा देखील दाखवतोय गोलंदाजी करत असताना. दीपेश आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट अर्ध विकेटचा मारा करेल. यावेळेस यतीन हा डावखुऱ्याशाहीचा फलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर आक्रमकता देखील सिद्ध केली होती या फलंदाजानं. उलटा चेंडूला समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेने चेंडू यावेळेस जाईल आणि यावेळेस चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. 4 धावांचा आणि सर्रेक फटका 4 धावा. थँक्यू डीजे. तर नक्कीच चांगला फटका होता. एक अतिशय सुंदर क्लास दाखवला यावेळेस या फलंदाजा. फुलटो चेंडू होता इनफिल्डच्या वरून. त्या ठिकाणी गॅप होता आणि काय चांगला फटका मारलाय यावेळेस या फलंदाजानं. या 4 धावेनं संघाचा धावफलक पुढे सरकलाय. धावफलकर धावा मात्र झाले ते 1-13 धावा. पुन्हा एकदा दीपेश आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट मोड विकेटचा मारा करेल. यतीनसाठी फुलर लेनचा चेंडू होता. तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून गेला. ऑन साईडच्या दिशेने चेंडूला टर्न केलाय. शतरक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं शतरक्षण करतोय. तोपर्यंत एक धाव मिळाली. एका धावेनं संघाचा धावफलक झालंय ते 14 धावा. तर नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये नक्कीच आपण बघितलं चांगल्या धावा आल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना हर्ष इंटरप्राइज संघाचा आपण जर विचार केला तर नक्कीच चांगली फलंदाजी झाले. तर नक्कीच आकाश हा फलंदाज देखील मोठा फटका मारत असताना बाद झालाय. दीपेश यांनी चांगलं षटक हाताळलं असं देखील म्हणावं लागेल. आपण बघितलं सुरुवातीच्या 3 चेंडूवर आक्रमण झालं. तदनंतर कमबॅक केलं या गोलंदाजानं. थँक्यू डीजे. दरम्यान षटक क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाज तुषार आलाय आणि यावेळेस सामोरे जाईल फलंदाज आहे यतीन आहे. यतीन याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. हर्ष इंटरप्राइज संघाचा जर विचार केला तर नक्कीच चांगली कामगिरी केली आतापर्यंत या डावखुऱ्याशाहीच्या फलंदाजानं. नक्कीच लेगदर क्रिकेटचा देखील अनुभव आहे या खेळाडूकडं. आतापर्यंत चांगला क्रिकेट देखील केलाय. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार देखील दाखवलाय. चांगल्या क्रिकेटच्या पुस्तकातील फटके देखील खेळलाय हा फलंदाज. दरम्यान षटक क्रमांक 2 घेऊन आलाय तुषार. यावेळेस गोलंदाजी चांगली करावी लागेल या गोलंदाजाला या षटकामध्ये. तुषार राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. यावेळेस डावखुऱ्याशाहीचा फलंदाजासाठी. यावेळेस काय चांगला चेंडू होता. पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली होती. पूर्णपणे चकित झालाय. नक्की संधी होती या ठिकाणी फलंदाजाला बाद करण्याची. तर चांगली चेंडूची समाप्ती झाली. आपण बघितलं अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर चेंडूने अनपेक्षितपणे हुसली घेतली. पूर्णपणे चकित झालाय यावेळेस हा फलंदाज. तदनंतर चेंडूने मात्र वेध घेतला यष्टीरक्षकाचा. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय यावेळेस. पहिल्या चेंडूवर चांगली गोलंदाजी देखील केली. चांगला बाउन्स देखील मिळाला होता या गोलंदाजाला. तुषार राईट आर्म राऊंड विकेट यावेळेस यतीन साडी. हो चांगला चेंडू होता. फुलर लेन चेंडू होता. यावेळी एज लागली. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत 3 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. तर नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. आपण बघितलं चांगला चेंडू होता. तितक्याच चांगल्या दर्जेदार फटका मारला. तोपर्यंत 3 धावा आल्या या चेंडूवर. या 3 धावेनं धावफलकावर धावा झाले त्या 17 धावा. तर मित्रांनो आपण पाहतोय टेनिस क्रिकेट विश्वातील एक अतिशय मोठी स्पर्धा. तर नक्कीच सिनियर खेळाडूंचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट. ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट.
संघामध्ये एकात्मता जोपासणं म्हणजे क्रिकेट. तुमच्या गुणकौशल्य वाव देणं म्हणजे क्रिकेट. आज तुम्ही हिरो आहेत म्हणजे क्रिकेट, उद्या तुम्ही विलन ठरणार आहात म्हणजे क्रिकेट. क्रिकेट 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 अक्षरशः वेळ लावलाय मित्रांनो या क्रिकेटनं. नक्कीच या क्रिकेटमध्ये तुम्हाला जर मोठा व्हायचं असेल तर नक्कीच मित्रांनो सराव देखील करावा लागेल. आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्याला देखील वाव करावा लागेल. चांगली फलंदाजी देखील करावी लागेल या खेळाडूंना. तुषार राईट ऑफ उर्दू विकेटचा मारा करेल. यावेळेस शपल क्रॉस झालाय. फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये आहे त्या ठिकाणी. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारे चुकी करत नाही क्षेत्ररक्षक आणि यावेळेस फलंदाज भूषण याला परतावं लागेल. तर नक्कीच शपल क्रॉस झाला होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. नक्कीच फटका चांगला होता परंतु प्लेसमेंट खराब होती. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता कोणत्याही प्रकारे चुकी करत नाही आणि फलंदाज मात्र भूषण हा बाद झालाय. दरम्यान तुषार आपल्या षटकातील पुढील चेंडू. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. तुषार या गोलंदाजांना प्रभावित करून सोडलंय. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत या गोलंदाजांना. एकंदरीत 3 चेंडू टाकून झालेत. त्यामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद करण्यात देखील यश आलाय या गोलंदाजाला. पुन्हा एकदा तुषार आपल्या षटकातील पुढील चेंडू. यतींसाठी शॉर्ट पिच चेंडू होता. फुल करण्याचा प्रयत्न झालाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक धाव मिळाली या फलंदाजाला. एका धावेने धावफलक पुढे सरकले. धावफलकर धावा झाले त्या 18 धावा. तर नक्की चांगला क्रिकेट पाहतोय आपण मित्रांनो. एका बाजूला चांगली फलंदाजी देखील होते आणि एका बाजूला चांगली गोलंदाजी देखील होते. तर चांगला क्रिकेट देखील पाहतोय मित्रांनो या स्पर्धेमध्ये. तर मित्रांनो आपण पाहताय स्वर्गीय अंकलेश पंकज व अनिल तांगडे यांच्या स्मरणार्थ सुरेश इंटरप्राइज आयोजित स्वर्गीय सुरेश देवळीकर चषक 2020 हे भव्य दिव्य असं आयोजन. नक्कीच अर्थातच माध्यम आहे भरत देवळीकर यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा. तसेच अनिल देवलीकर अतिशय सुंदर आयोजन केलंय मित्रांनो या क्रीडा यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तुषार आपल्या षटकडे पुढील चेंडू. तर नक्कीच डेड बॉलचा इशारा असेल पंचांकडून आपण बघितलं. रिदम चुकला होता यावेळेसचा गोलंदाज. सामोरे फलंदाज वैभव आहे. वैभव नवीन फलंदाज खेळण्यासाठी आलाय. तुषार आपल्या षटकाळी राईट मुर्द विकेटचा मारा करेल वैभवसाठी. फुलर लेनचा चेंडू होता. सन्मान केलाय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. चांगला फटका मी तर म्हणेन पहिल्या चेंडूवर सन्मान करणं गरजेचं असं आपण बघितलं. सुनील गावस्कर सर नेहमी सांगतात जेव्हा तुम्ही फलंदाजी करत असता तेव्हा पहिला चेंडू तुमच्या बॅटच्या मध्ये फेस येणं गरजेचं असतं. तदनंतर तुमचा जो आत्मविश्वास असतो तो अतिशय सुंदर असतो आणि यावेळेस या फलंदाजाने देखील तसंच केलंय. बॅटच्या मध्ये चेंडू घेतला. सन्मान केला यावेळेस या गोलंदाजाचा आणि एक धाव देखील मिळाली या फलंदाजाला. एका धावेनं धावलकर धावा झालेत. प्रथम फलंदाजी करत असताना हर्ष एंटरप्राइज संघाच्या 2 बाद 19 धावा. तुषार आपल्या षटकडील पुढील चेंडू. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. डावकुरे शाहीचा फलंदाज यतीन साडी. यतीन चांगली फलंदाजी करते. आतापर्यंत यतीन यांनी 2 चौकार मारलेत आपल्या इनिंग मध्ये. यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न झालाय. चांगला एफर्ट्स लावला परंतु झेल सुटले. तोपर्यंत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील झाला आणि चेंडूची फेकी देखील खराब झाले. तर नक्की तिसरी धाव घेण्यासाठी फलंदाज गेला होता परंतु धावबाद झालाय. तर 2 धावा मिळाले यावेळेस या चेंडूवर. 2 धावेनं धावलकर धावा झाले ते 21 धावा. आपण बघितलं चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न झालाय. चांगला झेल घेण्याचा देखील प्रयत्न झाला होता. झेल सुटलाय. चेंडूची फेकी मात्र खराब होती परंतु रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली अतिशय खराब होती आणि फलंदाज वैभव आता मात्र धावपचीच्या स्वरूपात बाद झालाय. तर नक्की धावलकर धावा झाले ते 21 धावा. तर नक्कीच 21 आकड्यावरून मला मित्रांनो आठवण झाली साऊथ आफ्रिका संघाची. साऊथ आफ्रिका संघ तब्बल 21 वर्ष क्रिकेट पासून वंचित राहिला होता. 1970 ते 1991 दरम्यान साऊथ आफ्रिका संघावर बंदी घालण्यात आली होती कारण वर्णभेदाची टिप्पणी केली होती या संघाने. काला गोरा असा भेदभाव देखील केला होता या संघानं. तब्बल 21 वर्ष साऊथ आफ्रिका संघ क्रिकेट पासून वंचित राहिला होता.
तसं आपण 2011 आणि 2013 या कालामध्ये देखील आपण पाहिलं असेल साऊथ आफ्रिका संघामध्ये जो ॲबॉट नावाचा जो गोलंदाज होता त्याने देखील अशी टिप्पणी केली होती आणि ॲबॉट मात्र संघामधून दूर देखील राहिला होता. तर नक्कीच क्रिकेटमध्ये मित्रांनो भेदभाव करणं चुकीचं ठरेल. क्रिकेट आहे, क्रिकेटवर प्रेम करा, चांगला क्रिकेट देखील खेळा. तर नक्कीच क्रिकेट देखील तुमच्यावर तितकंच जास्त प्रेम देखील करेल. दरम्यान षटक क्रमांक 30 तर घेऊन आलाय गोलंदाज सागर आहे आणि यावेळेस नवीन फलंदाज खेळण्यासाठी आलाय यतीश आलाय. तर यतीन यानं प्रभावित केलंय. जेव्हा सलामीला आलेला फलंदाज यतीन चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच चांगला क्रिकेटर आहे. लेदर क्रिकेटचा खूप सारा अनुभव देखील आहे या फलंदाजाकडे आणि चांगला आपल्याकडे असलेला अनुभव फलंदाजीच्या माध्यमातून सिद्ध देखील करतोय हा खेळाडू. दरम्यान सागर षटक क्रमांक 30 आणि सामोरे जाईल फलंदाज डावखुऱ्या शैलीचा फलंदाज यतीन. नक्कीच अतिशय सुंदर फलंदाज आहे यतीन. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी आपण बघितलं. तर नक्कीच सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो आपण पाहतोय स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक 2020 हे भव्य दिव्य असं आयोजन अर्थातच माध्यम आहे भरत देवलीकर आणि ॲडव्होकेट अनिल देवलीकर यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा. मित्रांनो अतिशय सुंदर अशी स्पर्धा. या स्पर्धेतील पहिला दिवस जाऊया मॅच कडे. गोलंदाज सागर आपल्या षटकडे पुढे चेंडू यतीन साडे यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलाय. चांगला फटका आहे. शतरक्षक त्या ठिकाणी आलाय आणि यावेळेस मात्र चुकी करत नाही शतरक्षक. काय चांगला झेल घेतलाय आणि यतीन या फलंदाजाला मात्र परतावा लागेल. तर नक्कीच चांगला चेंडू होता. तितक्या चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न देखील झाला होता. फटका चांगला होता परंतु प्लेसमेंट खराब होती. त्या ठिकाणी शतरक्षक होता कोणत्या प्रकारे चुकी करत नाही आणि यतीन सारखा एक चांगला फलंदाज बाद झाला. तर नक्कीच मोठा हादरा बसलाय तो हर्ष एंटरप्राइज संघाला. आपण पाहतोय मोठा फलंदाज यतीन बाद झालाय. दरम्यान धापलकर धावा झालेत त्या 4 बाद 21 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर सुरू असताना तर नक्कीच सागर याला पहिल्या चेंडूवर गडी बाद करणे यश प्राप्त झालंय. चांगली गोलंदाजी केली आपण बघितलं. त्या ठिकाणी शतरक्षकाची व्यूहरचना देखील चांगली केली होती. फिल्डिंग रचली होती. यावेळी चांगला नियोजन देखील केला होता या गोलंदाजानं आणि त्याच क्षेत्रामध्ये चेंडू टाकला आणि यावेळेस मात्र फसलाय फलंदाज यतीन. तर नक्कीच क्रिकेट म्हणजे काय तर क्रिकेटमध्ये गुणकौशल्य जोपलं जातं. क्रिकेटमध्ये खेळाडूवृत्ती जपली जाते. क्रिकेटमध्ये एकात्मता देखील जोपासली जाते आणि या तिन्ही गोष्टींचा मित्रांनो जिथे संगम होतो मित्रांनो त्यालाच क्रिकेट म्हणतात. म्हणूनच की काय तुम्हा भारतीयांना हा क्रिकेटचा खेळ खूप जास्त आवडत असतो. पुन्हा एकदा गोलंदाज सागर आपल्या षटकडे पुढील चेंडू यावेळेस फलंदाज फसलाय. चेंज द पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. वैविध्यपूर्ण विविधता दिसली यावेळेस या गोलंदाजाच्या माध्यमातून आणि पूर्णपणे चकित झालाय यावेळेस फलंदाज यतीश. तर नक्कीच कौतुक करेन या गोलंदाजाचं. आपण बघितलं स्लोहम डिलिव्हरी टाकल्या आणि पूर्णपणे चकित झाला यावेळेस फलंदाज यतीश. चांगली गोलंदाजी करतोय सागर हा गोलंदाज. एकंदरीत आता या षटकामध्ये या गोलंदाजाने 2 चेंडू टाकून झाले आणि त्यामध्ये महत्वपूर्ण गडी बाद करण्यात देखील यश आलं या गोलंदाजाला. सागर राईट अर्ध विकेटचा मारा करेल. यतीश या फलंदाजासाठी उजव्या शैलीचा हा फलंदाज आहे. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा चकित झालाय. खराब फटका म्हणून अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झालाय. फटका फसलाय. चेंडूनी मात्र वेध घेतलाय यष्टीरक्षकाचा. काय चांगला चेंडू टाकलाय यावेळेस या गोलंदाजानं. तर दैवत चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी आपण बघितलं. पुन्हा एकदा दैवत आपल्या षटकडे पुढील चेंडू समोर आहे. यतिशा फलंदाज संघर्ष करतोय फलंदाजी करत असताना यावेळेस पुन्हा एकदा फटका बसलाय. खराब क्रिकेट. चेंडू मात्र ऑफस्टॉमच्या खूपच बाहेर जाणारा होता. या सिटीचं वाईड पंच दोन्ही समांतर करतील. अवंतरच्या स्वरूपात धावपलकर भर पडेल. धावपलकर धावा आता मात्र होतील त्या 22 धावा. नक्कीच गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न वेगाने गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न झाला. यावेळेस मात्र लाईन भरकटलाय हा गोलंदाज. तोपर्यंत एक धाव मिळाली या टीमला. नक्कीच चांगला क्रिकेट पाहतोय मित्रांनो. आपण पाहतोय सिटी एमर्जनिंग क्रिकेट अतिशय सुंदर स्पर्धा. तर नक्कीच पहिल्यांदाच प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय सिटी एमर्जन्सीचा आपण विचार केला नाईट स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा यावेळेसचा बॅकफुटला गेला. चांगला फटका आहे परंतु शतरक्षण खराब झालाय. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर चेंडू फरार होईल. 4 धावांसाठी सुरेख फटका. 4 धावा.
थँक्यू विजय. या 4 धावेनं संघाचा धावफलक पुढे सरकलाय. धावा मात्र झालेत त्या 26 धावा. तर नक्कीच चांगला फटका होता. या फटक्याने मात्र 4 धावा दिले त्या टीमला. या 4 धावेनं धावफलकावर धावा झाल्या त्या 26 धावा. पुन्हा एकदा दैवत आपल्या षटकारी पुढील चेंडू. यावेळी सफाट चांगला चेंडू आहे. कमबॅक करून दिले गोलंदाजानं. आपण बघितलं यावेळेस फलंदाज अक्रॉस झाला होता. गोलंदाजानं रीड केलंय यावेळेस त्या फलंदाजाला आणि काय चांगला चेंडू टाकलाय. तर नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. तर नक्कीच यतीश ठाकरेसाठी पारितोषिक लागले. जर षटकारांची हॅट्रिक साधली तर प्रथमेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आलाय. पुन्हा एकदा दैवत आपल्या षटकारी पुढील चेंडू राईट आर्म विकेटचा मारा करेल यतीश ठाकरे या फलंदाजासाठी. तर विकेटची हॅट्रिक घेतली ते बिलाल याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देखील जाहीर झालाय. पुन्हा एकदा दैवत आपल्या षटकारी पुढील चेंडू फुल टच चेंडू होता. नक्कीच यावेळेस पंचांकडून इशारा देखील आलाय. हा भीमर चेंडू आहे. खराब चेंडू मी तर म्हणेन. यावेळेस वेगाने टाकण्याचा प्रयत्न झालाय. भीमर चेंडू टाकलाय. नक्कीच शरीर भेटी हा चेंडू होता. पंच नक्कीच या गोलंदाजाला ताकीद देतील. जर तू पुन्हा अशा प्रकारचा चेंडू हाताळलास तर तुझ्या गोलंदाजीवर बंदी देखील टाकण्यात येईल. नक्कीच पंचाने देखील ताकीद दिले यावेळेस या गोलंदाजाला. धावा मात्र झाले त्या 28 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर सुरू असताना नक्कीच आता मात्र फ्री हिट असेल तर या स्पर्धेतील पहिला फ्री नक्कीच या स्पर्धेतील पहिला फ्री हिट असेल नक्कीच. पुन्हा एकदा गोलंदाज दैवत आपल्या षटकारी पुढील चेंडू. यावेळेस बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चांगल्या निर्धाव चेंडूची समाप्ती झाले परंतु लेग पंचांनी षटक संपल्याचा इशारा देखील दिलाय. तर नक्की चांगल्या चेंडूची हाताळणी केली यावेळेस गोलंदाज दैवत यानं. तर आपण बघितलं 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना हर्ष एंटरप्राइज भरोडी संघाची धावसंख्या झाली ते 28 धावा. तर नक्कीच षटक क्रमांक पहिलं जेव्हा दीपेश याने टाकलं होतं तेव्हा त्यांनी 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर तुषार गोलंदाजीसाठी आला होता आणि तुषार यांनी काय चांगली गोलंदाजी केली. याने मात्र फक्त 7च धावा दिल्या. त्यानंतर दैवत आला आणि दैवत यांनी देखील 7 धावा दिल्यात आपल्या संघासाठी. नक्की चांगली कामगिरी म्हणावी लागेल. आपण बघितलं गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून सुरुवातीला तुषार याने देखील चांगली गोलंदाजी केली आणि या ओव्हरमध्ये देखील दैवत यांनी कमबॅक करून दिले आपल्या टीमला. तर नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय टेनिस क्रिकेट विश्वातील अतिशय सुंदर स्पर्धा. तर क्रिकेटच्या दुनियेमध्ये सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो अतिशय सुंदर स्पर्धा अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेट विश्वाने टाकलेली कात आणि अर्थातच टेनिस क्रिकेट विश्वाला आलेले सुगीचा दिवस मित्रांनो आपण पाहतोय. क्रिकेटला ग्लॅमर मिळवून दिलंय मित्रांनो. आपण पाहतोय चांगला असं आयोजन देखील केलंय. भरत देवलीकर आणि ॲडव्होकेट अनिल देवलीकर यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर स्पर्धा देखील आपण पाहतोय. दर्पण आपल्या षटकारी पुढील चेंडू बॅकफुटला गेलाय. पूल केलाय यावेळेस शतरक्षक आहे त्या ठिकाणी आणि लॉंग ऑन सीमारेषेजवळ काय चांगला झेल घेतलाय आणि फलंदाज मात्र यतीश याला आता परतावं लागेल. तर आपण बघितलं शॉर्ट पिच चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. फटका फसलाय. एलिमिनेशन झालं नाही. चांगला झेल देखील केला आणि यावेळेस मात्र हा फलंदाज बाद झालाय. तर गोलंदाजीचा दर्जा मात्र आपण चांगला म्हणावा लागेल. दर्जेदार गोलंदाजी होते पहिल्या षटकामध्ये. आपण बघितल्या 14 धावा आल्या. तदनंतर चांगली गोलंदाजी झाल्या. आपण बघितलं आर्यन स्पोर्ट्स संघाचा जर विचार केला तर नक्कीच कमबॅक केलंय गोलंदाजानं. तर यतीन सारखा एक चांगला मोठा देखील फलंदाज देखील बाद झालाय आता या टीमचा. दरम्यान नवीन फलंदाज सिद्धेश आलाय. तर नक्कीच क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो अतिशय सुंदर क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी साकारताना पाहतोय. अतिशय सुंदर स्पर्धा स्वर्गीय सुरेश देवलीकर यांच्या स्मरणातून साकारलेली स्पर्धा सुरेश देवलीकर चषक 2020 हे भव्य दिव्य असं आयोजन देखील आहे मित्रांनो. पुन्हा एकदा गोलंदाज दर्पण आपल्या षटकारी पुढील चेंडू राईट मोडदो विकेटचा मारा करेल फलंदाज निशांत साडी. यावेळेस मात्र फटका फसलाय. खराब फटका मी तर म्हणेन. चेंडूच्या रेषेमध्ये आला नव्हता हा फलंदाज. ऑप्शनचा खूपच बाहेर जाणार चेंडू होता. यस पंच वाईड वरचा इशारा देतील. यस इट इज अ वाईड.
अवांतरच्या स्वरूपात धावांकावर भर पडेल. धावकर धावा आता मात्र होतील त्या 30 धावा. तर नक्की चांगला चेंडू टाकल्यानंतर गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला, वैविध्यपूर्ण विविधता करण्याचा प्रयत्न झाला होता आणि खराब चेंडू हाताळलाय यावेळेस या गोलंदाजानं. तर नक्कीच मित्रांनो, भारतामध्ये धर्म मानला जातो हा क्रिकेटचा खेळ आणि या धर्माचा देवता सचिन रमेश तेंडुलकर देखील मित्रांनो या क्रिकेटनेच दिलाय. पुन्हा एकदा फोर्स फटका मारण्याचा प्रयत्न, मिड मध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 2 धावा रॉंग एंडला थ्रो झालाय. नक्कीच खराब क्रिकेट म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, परंतु चेंडूची फेकी मात्र खराब झाले. तोपर्यंत या फलंदाजाला 2 धावा मिळतील. 2 धावेने धावफलक पुढे सरकलाय. धावकर धावा मात्र झाले त्या 32 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर सुरू असताना. हालांकि एक कप के साथ 3 पर रैंक कर रही है हर्ष 11. यावेळेस उलटा चेंडू होता, स्विंग करण्याचा प्रयत्न झालाय आणि यावेळेस चेंडू मात्र जाईल तो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी एक फटका, 6 धावा. तर नक्कीच या 6 धावेने संघाचा धावफलक पुढे सरकलाय. धावफलक धावा मात्र झालेत त्या आता मात्र 38 धावा झालेत. तर नक्कीच चांगला फटका होता यावेळेसचा फलंदाज आपण बघितलं, विचार केला. इसके बाद की दोनों टीमों के कैप्टन आपको टॉस के लिए आना है. भिवंडी टाइगर के कैप्टन और AK एंड RK के कैप्टन. आज के दिन का आप ये तीसरा मुकाबला देख रहे हैं. हर्ष 11 जो कि 1 कप जीत चुकी है और 3 पर रैंक कर रही है. इस सीजन नंबर 1 पर रैंक कर रही है राहुल गुप्ता फैन टीम शिवास 11. 2 पर भिवंडी टाइगर और चैलेंज है 1-1 की विनर और 1-1 की रनर के साथ. तर एक प्रथम फलंदाजी करत असताना हर्ष एंटरप्राइज संघाची धावसंख्या झाली 38 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर सुरू असताना दर्पण याच्या गोलंदाजीवर आता आक्रमण केलंय. आपण बघितलं फुलटॉस चेंडू टाकला होता आणि कमबॅक केलं यावेळेस या फलंदाजांना. पुन्हा एकदा दर्पण आपल्या षटकाळी पुढील चेंडू सामोरे जाईल. यावेळेस सिद्धेश हा फलंदाज चपल क्रॉस झाला होता, काय चांगला फटका खेळलाय. यावेळेस मात्र चेंडू जाईल लॉन्ग लेग सीमारेषेच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. बिल्कुल अराउंड द लेग्स खेला था और रिस्की शॉट था. हालांकि जरा भी चूक जाते तो फिर मुश्किलें पैदा हो सकती थी बैट्समैन की, लेकिन मिडल ऑफ द बैट बल्ले के बीचों बीच लेकर लेफ्ट स्वीप किया था गेंद को 6 रनों के लिए. हॅलो हॅलो. तर नक्कीच प्रथम फलंदाजी करत असताना हर्ष एंटरप्राइज भरोडी संघाची आतापर्यंत धावपकार धावा झाले त्या 44 धावा. काय चांगला फटका केलाय सिद्धेश या फलंदाजानं आतापर्यंत प्रभावित करून सोडले. 3 चेंडूमध्ये या फलंदाजानं 14 धावांचं योगदान देखील दिलंय आपल्या संघासाठी. नक्कीच स्लॉगवरचं षटक आहे. स्लॉगवरच्या षटकामध्ये आतापर्यंत धावपकार धावा झाले 44 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. तर नक्कीच चांगली फलंदाजी करते स्लॉगवरच्या षटकामध्ये आक्रमण करतोय हा फलंदाज सिद्धेश. यावेळेस पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झाले आहे. सामोरे फलंदाज दर्पण आहे. रॅटम ओव्हर द विकेटचा मारा करेल फलंदाज सिद्धेश साठी.
पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूला भिरकावून दिले आणि यावेळी क्षेत्ररक्षक आहे कोणत्या प्रकारे चूक करत नाही आहे आणि फलंदाज मात्र सिद्धेशाला परतावं लागेल. कमजोर गेंद थी और उस गेंद पर विकेट गवा बैठे. हालांकि इस तरीके की जो गेंदें होती हैं उसकी जगह बाउंड्री के अंदर नहीं होती, लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं थी, यही कारण था कि आउट हो गए बैट्समैन. बढ़िया कैच. तर नक्कीच फुलटॉस चेंडू होता, हवं तसं फायदा देखील घेता आला नव्हता या फलंदाजाला. फटका फसलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, कोणत्या प्रकारे चुकी करत नाही आणि यावेळेस सिद्धेश या फलंदाजाला परतावं लागेल. परंतु सिद्धेश याने काय चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. 4 चेंडूचा खेळ करून 14 धावा केलेत या फलंदाजानं. यावेळेस गोलंदाज दर्पण पुन्हा एकदा आपल्या षटकारी पळी चेंडू राईट आर्म उर्ध्व विकेटचा मारा करेल. आकाश हा सामोरे जाईल फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा शपल क्रॉस झालाय, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या ठिकाणी येतो, यावेळेस देखील चुकी करत नाही आणि यावेळेस देखील फलंदाजाला परतावं लागेल. तर यावेळेस मात्र कमबॅक केलं या गोलंदाजानं. आपण बघितलं 2 षटकार मारल्यानंतर लगातार 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद करतोय. दरम्यान 4 षटकांचा खेळ झालेला आहे आणि हर्ष एंटरप्राइज संघानं प्रथम फलंदाजी करत असताना धावा मात्र केल्या त्याच 44 धावा आणि 45 धावांचं आव्हान ठेवलंय ते आर्यन स्पोर्ट्स संघासमोर. आइए अगले टॉस की तरफ. भिवंडी टाइगर और एके एंड आरके के कैप्टन आपको वीआईपी मंच के सामने आना है. दरम्यान नाणेफेकीचा कॉल होत आहे भिवंडी टायगर विरुद्ध एके आरके या 2 संघामध्ये. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचंय. योगेश तांगडे यांना मी आमंत्रित करतोय. यांच्या नक्कीच नाणेफेकीचा कॉल होत आहे. एका बाजूला भिवंडी टायगर आणि एका बाजूला या 2 संघामध्ये. तर नक्कीच योगेशजी तांगडी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होत आहे. तर आपण पाहतोय नाणेफेकीचा कॉल एका बाजूला सुरेश एंटरप्राइज आणि एका बाजूला SBK ग्रुप पाय. तर नक्कीच दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण दरम्यान योगेश तांगडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होत आहे. ती SBK कॉल जिंकलाय भिवंडी टायगर संघाने. तर निर्णय काय असेल. तर बॅटिंग करत असताना किती धावा करण्याचा प्रयत्न असेल. 65. तर तुला आयोजन कसं वाटतंय. एक नवीन सिटी इमर्जन्सी साठी पहिल्यांदा डे नाईटची स्पर्धा साकारलेली आहे. तर या ठिकाणचं आयोजन कसं वाटतंय आणि हा मैदान कसा वाटतंय तुला. अंजला, ये बताइए कि इस सीजन का ये पहला कप है जो डे नाइट खेला जा रहा है. इस कप को खेलकर कैसा महसूस कर रहे हैं और किस तरह एंजॉय करने जा रहे हैं. अच्छा एंजॉय कर रहे हैं. टॉस जीता है, क्या करना चाहेंगे. बैटिंग करना चाहेंगे. रीजन बता सकते हैं बल्लेबाजी करने का. टीम प्लान के हिसाब से चल रहे हैं. बहुत बहुत शुक्रिया. तर नक्कीच पहिलं क्षेत्ररक्षण करायचं आहे. तर क्षेत्ररक्षण करत असताना तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहेत का समोरील संघाला कमीत कमी धावा करण्याचा तुम्ही मानस राखणार. लक्ष्मण आहे, अर्जुन आहे, आणखी आहेत 1-2. तर नक्कीच दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. दरम्यान जिंकलाय स्वीकार. आइए मैच की शुरुआत होने जा रही है. इस वक्त आर्यन स्पोर्ट्स को जो टोटल मिला है वो 45 रनों का है और एक अच्छी टीम हर्ष 11 जो कि एक कप इस सीजन जीत चुकी है. नंबर 1 पर राहुल गुप्ता फैन टीम है. शिवास 11 2 की विनर के साथ. 2 पर 2 टीमें रैंक कर रही हैं. भिवंडी टाइगर और चैलेंज स्पोर्ट्स 1-1 की विनर और 1-1 की रनर के साथ. 3 पर 2 टीमें हर्ष 11 है और अमान स्पोर्ट्स है. 4 पर SB स्पोर्ट्स समरूबाग अकेले झंडा गाड़े खड़ी है. नौशाद खान फैन टीम. 5 पर अब वराल देवी स्पोर्ट्स भी पहुंच चुकी है 1 रनर के साथ. 6 पर कई टीमें एमगार्ड वॉरियर्स है, सुरेश इंटरप्राइजेज है, अंजुमन स्पोर्ट्स है, कई ऐसी टीमें. लेकिन जो पिछले 3 साल में कभी नहीं हुआ
वो कर दिखाया है भरत दिवलीकर जी ने, नाइट कप देकर सिटी इमर्जिन को। धावसंख्या 45 धावांचा टार्गेट इथे ठेवला आहे 4 षटकामध्ये 45 रनों का टारगेट यहाँ पे रखा है आर्यन स्पोर्ट भादवड़ के सामने। 4 ओवर का मुकाबला, काफी दर्शक लाइव टेलीकास्ट से जुड़ चुके, सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है। सलामीची जोडी ग्राउंडवर आली आहे इथे आर्यन स्पोर्ट भादवड संघाची। कल्पेश ठाकरे इथे गोलंदाजीसाठी पूर्णपणे तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते। केटी अतिशय जबरदस्त क्रिकेटर आहे, पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी पूर्ण तयारी। सत्यवान आणि मच्छिंद्र ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आपल्याला इथे पाहायला मिळते आहे। कल्पेश ठाकरे गोलंदाजी करण्यासाठी पूर्ण तयारी, पॉवर प्लेचं षटक आणि कल्पेशसाठी एक सुवर्ण संधी आहे। प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक आहे। पाहूया लक्ष्य 45 धावांचा आहे आणि पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट कल्पेश। पहिल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे इथे, मात्र फक्त प्रयत्न करत राहील। चेंडू सीमेच्या बाहेर, वन बॉम्ब सीमा पार, मिळते 4 धावा इथे आर्यन स्पोर्ट भादवड संघाला। बिल्कुल ऊपर करने की कोशिश की थी लेकिन उतनी ऊपर नहीं कर पाए और उसका पूरा पूरा लाभ उठाया बैट्समैन ने, स्ट्रेट खेला था 4 रन के लिए। चांगली सुरुवात पाहायला मिळते, 4 धावांनी खात्या खोलते सत्यवान आपल्या संघाचं। गुड स्टार्ट, 45 धावांचा लक्ष्य। पॉवर प्लेचं षटक दोन्ही संघासाठी खूप निर्भय असणार आहे आणि त्याचं कारण येथे सत्यवान चांगली सुरुवात करतोय आपल्या फलंदाजीने। यानंतर देखील एक चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना। AK अँड RK त्याजवळ भिवंडी टायगर। यावेळेस चेंडू सीमेच्या बाहेर जाईल, मिळते इथे 6 धावा सत्यवान या फलंदाजाला। बिग षटकार, ऑफ फॉली कर बैठे थे और इस तरीके की जो गेंदें होती हैं वो ग्राउंड के अंदर नहीं रहती, बहुत ही खूबसूरती से खेला था लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। अगदी बरोबर, अतिशय सुरेख षटकार पाहायला मिळाला। 10 धावा धाव फलकावर लागतायत, 10 रन बिना विकेट के नुकसान पर आर्यन स्पोर्ट भादवड़। 45 रनों का टारगेट है और बढ़िया शुरुआत पहले ओवर में। बॅटच्या मधोमध घेऊन चेंडू लॉंग क्षेत्राच्या बाहेर गेला होता। वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचंय हर्ष 11 भरोडी संघ प्लीज, कारण की अजूनही आम्हाला 5 सामने खेळायचे यानंतर। आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगले सामने पाहायला मिळणार आहेत। यानंतर भिवंडी टायगर, AK अँड RK, त्यानंतर NPD आणि सुरेश एंटरप्राइजेस या संघामध्ये लढत पाहायला मिळेल। त्यानंतर RR स्पोर्ट, अंजुमन स्पोर्ट, अमन स्पोर्ट आणि युनिक आणि त्याबरोबर जय 11 आणि KM स्पोर्ट। वॉट अ मॅच, अतिशय चांगले सामने आहेत। यावेळेस पुन्हा एकदा ऑन फायर, चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जाईल, पंच इशारा करतील 6 धावांचा बिग षटकार। व्हाट अ बिल्कुल। शॉट, अपने इरादों को जाहिर कर दिया है, कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। जो टोटल है, अगर उस टोटल पर आप इस तरीके की गेंदबाजी करेंगे तो मैं नहीं समझता कि आप अच्छे गेंदबाज हैं। अगदी बरोबर, आणि ते सत्यवान याच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे पाहायला मिळतंय। आज 12 भूमिकेमध्ये हरेश आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अतिशय जबरदस्त क्रिकेटर आहेत आणि चांगले गोलंदाज आहेत आर्यन स्पोर्ट भादवड संघाचे। मात्र इथे 12च्या भूमिकेमध्ये 12वा प्लेयर म्हणून इथं आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये। धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 16 धावा, 16 रन, कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये। अतिशय दमदार सुरुवात इथे पाहायला मिळते आर्यन स्पोर्ट भादवड संघाची। शंकर जुकर फ्रॅम टीम, हर्ष एंटरप्राइजेस भरोडे संघ 45 धावांचा लक्ष्य आणि गोलंदाज
कल्पेश ठाकरेवर इथे अटॅक केला जात आहे आणि नेहमी म्हटलं जात आहे जर आपण चांगली सुरुवात केली तर शेवट देखील नेहमी गोड होत असतं आणि इथे चांगली सुरुवात झाली आहे पहिल्या 3 चेंडूवर. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार इथे पाहायला मिळाले. गोलंदाजी करताना गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश ठाकरे थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन केलं जात आहे. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग एसटी रक्षक एसटी पासून थोडासा स्लाय पॉइंटवर एक क्षेत्ररक्षक लावला आहे. पॉइंटवर एक क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर शॉटवर मिड ऑफ आपण पाहताय षटकातील पुढचे चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खाली क्षेत्र आहे. खूप दूर क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जाईल सीमेच्या बाहेर. मिती ते 4 धावा. 57 या फलंदाजाला. गुड बॅटिंग. अतिशय चांगली सुरुवात दमदार सुरुवात इथे पाहायला मिळते आणि अटॅक केला जाते पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 चौकार आणि 2 षटकार इथे पाहायला मिळते 57च्या बॅट मधून. बिल्कुल पूरी तरीके से मैंडेटरी पावर प्ले का खुल के फायदा उठाते हुए, क्योंकि जानते हैं कि फील्ड अभी फैला हुआ नहीं है। यहाँ पर जितने रन जोड़ लिए जाएंगे पिछली ओवर में आपके ऊपर से दबाव छट जाएगा। अगदी बरोबर आहे. दबावामध्ये मात्र खेळत नाहीये सत्यवन. बघितलं बॅट मधून त्याच्या धावा बनत आहेत. 20 धावा धाव बलकावर लागलेल्या आहे. समीकरण सोपं आहे इथे कारण की 45 धावांचा पाठलाग असताना पहिल्या 4 चेंडू 20 धावा येत आहेत इथे. म्हणजे येणाऱ्या अजूनही इथे मी म्हणले 20 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे. 20 चेंडू आणि 25 धावा. आता इथे कल्पेश ठाकरे याला या फलंदाजाला बाद करावा लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. कल्पेश ठाकरे पुन्हा एकदा व्यासपीठाकडून गोलंदाजी करतोय. समोर खेळण्यासाठी सत्यवन पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. पॉवर प्लेचा हा षटक. सत्यवन खेळण्यासाठी सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा ऑनसाइड क्षेत्रामध्ये चेंडू होता. मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर जाणारा पुन्हा एकदा चौका. सत्यवनाच्या बॅट मध्ये गुड बॅटिंग. अतिशय जबरदस्त इथे फलंदाजी पाहायला मिळते. बिल्कुल पूरी तरीके से इस मैच में पकड़ बना लिए इस वक्त आर्यन स्पोर्ट्स ने। ऐसा लग नहीं रहा है कि नंबर 3 के सामने वो खेल रहे हैं। कमाल की बल्लेबाजी. अतिशय जबरदस्त हा क्रिकेट इथे पाहायला मिळते. सत्यवनाच्या माध्यमातून 3 चौकार आणि 2 षटकार. एक कल्पेश ठाकरे याला मी पहिल्यांदा अशी गोलंदाजी करताना बघितले आहे या स्पर्धेमध्ये कारण की एक चांगला गोलंदाज आहे. मात्र इथे त्याच्यावर अटॅक केला जात आहे सत्यवनाच्या माध्यमातून. धावा झाल्या धाव फलकावर 24 धावा 24 रन्स. कोणत्या प्रकारचा विकेट पडले नाहीये. 24 रन बिना विकेट के नुकसान पर. मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतायत स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक 2020. यावेळेस पुन्हा एकदा करारा ऑन आहे. चेंडू मिडानवरून लॉंगॉनवर चेंडू येतो. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. फक्त आणि फक्त एक धाव मिळे या चेंडूवर. या षटकामध्ये 25 धावा तब्बल खर्च केल्या कल्पेश ठाकरे याने. क्या लगता है जिस तरह बल्लेबाजी हो रही है आने वाले अभी भी 18 गेंदों में 20 रन की अभी भी जरूरत है यहाँ पे आर्यन यूनियन भादुआ टीम को. देखिए यहाँ पर एक ही रास्ता बचा है हर्ष 11 के पास के विकेटें ले। विकेटें कम से कम गुच्छों में लेनी होगी। 1-2 विकेट से यहाँ काम नहीं बनेगा। कम से कम 4 विकेटें आपको हासिल करनी है। अगर आप 3 से 4 विकेटें ले लेते हैं तो आने वाले जो बैट्समैन हैं वो दबाव में दब जाएंगे, फिर आप मुकाबला जीत सकते हैं। अगदी बरोबर. विकेट घेणं गरजेचं आहे इथे कारण की विकेट जर आले तर थोडासा दबाव वाढू शकतो भादवड संघावर. मात्र येणाऱ्या फलंदाजामध्ये दर्शन नाईक अतिशय जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. संदीप जुकर याची देखील क्लास फलंदाजी पाहायला मिळेल. दीपेश नाईक येणाऱ्या फलंदाजीमध्ये आहे भादवड संघाकडून. मात्र इथं गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. आकाश होतोय गोलंदाजीसाठी. मात्र स्ट्राईकवर पुन्हा एकदा सत्यवन असेल. पहिल्या 6 चेंडूमध्ये 25 धावा काढल्या. येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये अजूनही किती धावा जमा करेल हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. आकाश गोलंदाजी करण्यासाठी पूर्ण तयारी. व्यासपीठाकडून गोलंदाजी करते. आकाश राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. थोडंसं क्षेत्ररक्षण सजवलं जाते. मित्रांनो वेल देखील जास्त घेतोय आपण. लक्ष असू द्या. दुसरं वॉर्निंग दिली आहे कारण की पंच इथे आम्हाला दर्शवत आहेत धर्मेंद्र तांगडी सर. एक अतिशय चांगले क्रिकेटर देखील आहेत. त्याचबरोबर न्यू 40 प्लस संघटनेचे सचिव देखील आहेत. वेल काढून या स्पर्धेला पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. यावेळेस जोरदार अपील केली जात आहे. ते बघितलं पंच दर्शवत आहेत की ते लेग स्टंपच्या बाहेर इथे थोडस इजा होत आहे. ग्राउंड मध्ये पाणी घेऊन जायचंय आपण.
थोडस ग्राउंड मध्ये सामना थांबला जाईल, कारण की थोडीशी इजा होते खेळाडूला. पाणी घेऊन जाताना सुदेश तांगडी स्वतः जात आहेत तिथे. प्रत्येक खेळाडूकडे देखील आमचे लक्ष. मित्रांनो, आपण हा सामना पाहतोय हर्ष एंटरप्राइजेस भरोडी आणि आर्यन स्पोर्ट भादवड या संघामध्ये ही लढत पाहतोय आपण आजच्या दिवसातील. यानंतर देखील एक खूप मोठा सामना पाहायला मिळेल मित्रांनो. भिवंडी टायगर AKNRK कंपनी या दोन्ही संघांना आपण पाहणार आहोत. यानंतर स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक 2020 स्पर्धेचा पहिला दिवस आज मित्रांनो उद्घाटन सोहळा पार पडला होता. अतिशय जबरदस्त आमचे व्यक्तिमत्व इथे उपस्थित होते. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतायत सिटी इमर्जन्सी यांच्या माध्यमातून, सिटी इमर्जिन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतायत आणि या स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त मेहनत इथे पाहायला मिळते. सुरेश एंटरप्राइजेस संघ जो खेळत आहे, भरत देवलीकर दादांचं संघ आहे, त्या संघाने अतिशय चांगली स्पर्धा इथे ऑर्गनाइज केली आहे. त्याचबरोबर ॲडव्होकेट अनिल देवलीकर आणि भरत देवलीकर यांच्या माध्यमातून आलेल्या सर्व मी क्रिकेट रसिकांचे हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. थोडस पाणी घेऊन गेलो होतं तिथे, कारण की थोडीशी इजा देखील झाली होती ग्राउंड मध्ये. पुन्हा एकदा मॅच स्टार्ट होईल, पण सर धर्मेंद्र तांगडी सर आम्हाला इशारा करतात की हा सामना पुन्हा एकदा आपण सुरू करूया. पहिला चेंडू एक धाव खर्च केली आकाशाने, पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खेळण्यासाठी मच्छिंद्र असेल खेळण्यासाठी. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू, टॉप पिच आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाले. इथे सोपं झेल सुटली जात आहे आणि धावा इथे कंप्लीट करतायत 2 धावा. संधी मिळाली होती इथे गोलंदाजाला, संधीचं सोनं करता आलं नाहीये. अगोदरच आपल्या पहिल्या फ्रंटलाईन गोलंदाजाने आपल्या धावा खर्च केल्यात. इथे विकेट घेणं गरजेचं आहे, मात्र सोपं झेल इथे सुटली जात आहे. क्या लगता है इस तरह के कैचेस को पकड़ना जरूरी होता है? बिल्कुल कैच का लेना बहुत ज़रूरी था, ये मौका मिला था आपको. अगर आप कैच ले लेते तो फिर मुश्किलें पैदा की जा सकती थी. कैच भी दिया और 2 रन भी. अगदी बरोबर. वेलकम अमोल तांगडी, आपलं हार्दिक स्वागत आहे. आकाश पुन्हा एकदा व्यासपीठाकडून गोलंदाजी करते. समोर खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असेल मच्छिंद्र. अतिशय सुरेख फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. यावेळेस चेंडू हवेमध्ये, शतरक्षक आहे तिथे आणि इथे जावं लागेल मच्छिंद्रला. पहिलाच झटका आर्यन स्पोर्ट भादवड संघाला मच्छिंद्र याच्या रूपात. बिल्कुल पहला झटका लगा इस वक्त, लेकिन कम से कम 3 विकेटें आपको लेनी है लगातार. दबाव बनाने के लिए, दबाव बनाना है तो विकेटें लेनी होंगी, क्योंकि अभी भी मैच कहीं गया नहीं है, बना हुआ है. अगर आप विकेटें ले लेते हैं तो दबाव बन जाएगा. अगदी बरोबर. मात्र इथे दबाव कोणत्या प्रकारचा येणाऱ्या फलंदाजावर, कारण की एक चांगली सुरुवात करून दिली होती तिथे आपण बघितलं सत्यवान आणि त्याचबरोबर मच्छिंद्र आपलं 2 धावा कडून आपल्या बाद होतोय. दैवत येतोय नवीन फलंदाज ग्राउंड मध्ये. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 28 धावा, 28 रन, 45 धावांचं लक्ष्य है. 45 रनों का टारगेट है सामने और अब तक रन बनाए कुल 28 रन, 1 विकेट के नुकसान पर. आकाश राइट आर्म ओव्हर द विकेट. VIP एन कडून गोलंदाजी करतोय. ऑफस्टंपच्या बाहेर निघाला होता, पुन्हा आपल्या जागेवर आला, मात्र चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. दणदणीत बिग बिग षटकार. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त बैट्समैन. केवल रुकने का नाम नहीं ले रहे हैं. ये नहीं देख रहे हैं कि गेंदबाज कौन सा है और दबाव है नहीं है, बल्कि दबाव को ओढ़ रहे हैं और प्रेशर दे रहे हैं, ना के ले रहे हैं. 12 मॅन आम्हाला सांगतोय सत्यवन नाव आहे, मात्र त्याचं नाव केवल आहे. केवल एन इथे आपण पाहतोय अतिशय सुरेख फलंदाजी करतोय. वैयक्तिक आमचे ऑफिशियल स्कोर सांगते 32 धावांवर खेळते, 8 चेंडू मध्ये 32 धावा. वड इनिंग अतिशय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतं त्याच्या माध्यमातून. 8 चेंडू मध्ये 32 धावा इथे पाहायला मिळतात त्याच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा लागली होती, मात्र कोणत्या प्रकारचा धाव नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 34 धावा. अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 13 चेंडू आणि 11 धावा. धावांपेक्षा चेंडू जास्ती आहेत. टेक्निकल टीम प्रिन्स मूवीज, अतिशय चांगला कॅमेरा वर्क. किंग ऑफ भिवंडी लाईट टेलिकास्ट बिलाल कॅमेरा ऑपरेटर.
यावेळेस अतिशय सुरेख वेगवान गतीचा चेंडू, षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकाची समाप्ती. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 34 धावा. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. तरी अजूनही म्हणेल की चेंडू पासून 1 धाव कमी आहे. म्हणजे 11 धावा आणि 12 चेंडू. हे आमचं समालोचक कक्ष दाखवला जात आहे. माझ्या बाजूला ऑपरेटर प्रथमेश पाडेल, त्याचबरोबर आमच्या ऑफिशियल स्कोर जयेश तांगडे यांना दाखवला जात आहे. मागच्या कक्षामध्ये दोन्ही ट्रेव्हल्समॅन, दोन्ही संघाचे अतिशय चांगला कॅमेरा वर्क आहे. खूप मेहनत घेतली जात आहे यांच्या माध्यमातून, कारण की संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये जितका क्रिकेट खेळला जातो तितकं त्यांचं लाईव्ह टेलिकास्ट देखील खूप छान आहे. जाऊया पुन्हा एकदा ग्राउंड मध्ये, कारण की सामना रंगला आहे. 2 षटकाची समाप्ती झाली आहे. धाव फलकावर धावा झाल्या 34 धावा. ओमकार येतोय गोलंदाजी मध्ये. 12 चेंडू आणि 11 धावा. चेंडूची पूर्तता करायची आहे ग्राउंड मध्ये. दुसरा चेंडू द्यायचे मांग केले पंचाने. मित्रांनो, याच्या अगोदर आपण स्वराज्य चषक 2020 बघितला होता. त्यानंतर आपण एक खूप मोठी स्पर्धा पाहतात. मान्य श्री भरत देवलीकर यांच्या माध्यमातून आणि ॲडव्होकेट अनिल देवलीकर यांच्या माध्यमातून स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक 2020 स्पर्धेचा पहिला दिवस. मित्रांनो, अतिशय चांगली स्पर्धा आहे. वातावरण थंडगार आहे या परिसरामध्ये, कारण की आमच्या उजव्या बाजूला डोंगर बाग आहे, हिरवळगार, इथे झाडं पानं फुलं खूप आहेत, म्हणून थंडी हवा इथे वाहत आहे. खार्डीगाव भिवंडीच्या आपण बघितलं या परिसरामध्ये. यानंतर तयारीत राहायचं दोन्ही संघ कर्णधाराने. अतिशय जबरदस्त हा सामना राहील. भिवंडी टायगर आणि AK&RK. टॉस झाला आहे, टॉस जिंकला आहे इथे AK&RK या संघाने. गोलंदाजीसाठी ओमकार येतोय. ओमकार किती धावा रोखतोय आपण पाहूया. मात्र खेळण्यासाठी सज्ज असेल फलंदाजा दैवत. दैवत राऊंड द विकेट. यावेळेस पंचांनी नो बॉल दिला आहे, मात्र शतरक्षक आहे थर्ड मॅन वर. जवळजवळ गलीमध्ये चेंडू अडवण्यासाठी गेला होता. इथे ओ स्टेपिंग केली आहे गोलंदाज ओमकार याने. म्हणजे 1+1 2 धावा मिळतील इथे. धावा झाल्या धाव फलकावर 36 धावा. विजयापासून थोडस दूर इथे पाहायला मिळत आहे, कारण की 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता असेल. येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. ओमकार फ्री चेंडू टाकण्यासाठी पूर्ण तयारी. मात्र समोर तितकंच घातक फलंदाज केवल आहे, ज्याने अतिशय चांगली सुरेख फलंदाजी केली आतापर्यंत. 32 धावांवर खेळते खेळपट्टीवर. रावून द विकेट. फ्रीट चेंडू आपण बघितला. व्हाईट यॉर्कर चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला होता, ऑफ साइड खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हवं तसं बॅटवर येत नाहीये. फक्त आणि फक्त 1 धाव डॉट चेंडू इथे जातोय. जिंकण्यासाठी अजूनही आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत की 9 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे, मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. ओमकार राऊंड द विकेट. पुन्हा एकदा समोर खेळण्यासाठी केवल सज्ज असेल. त्याच्या बॅट मधून 3 षटकार 3 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाले. यावेळेस अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळाला. सर एस्टेकाच्या हातामध्ये चेंडू गेला होता आणि बॅटची कडा घेऊन एस्टेकाच्या हातामध्ये, म्हणजेच पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता येथे हा फलंदाज स्वतः खेळपट्टी सोडतोय. पण ते खेळाडू वृत्ती दाखवता नाही तर पाहायला मिळते. येणाऱ्या काही संघाच्या कर्णधाराने अशा प्रकारचा जर क्रिकेट केला तर पंचांवरचा प्रेशर देखील मात्र कमी होईल. ऑर्गनाइज कमिटीचा देखील प्रेशर कमी होईल. गुड बॅटिंग आणि चांगला क्रिकेटर इथं पाहायला मिळाला. अतिशय सुरेख फलंदाजी केली. आउट होण्यापूर्वी 32 धावांची स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. मात्र नवीन फलंदाज ग्राउंड मध्ये जातोय, कल्पेश जातोय.
कल्पेश पाहूया अजून विकेट घेऊन थोडासा दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय का ओमकार. खेळण्यासाठी सज्ज असेल दैवत. कल्पेश खेळण्यासाठी असेल. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू ऑफ स्टंपवर पडल्यानंतर श्रेष्ठकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 9 चेंडू आणि 9 धावा हा सामना रंगतदार पाहायला मिळतोय. कधी कधी असं वाटतं की बॅटिंग करणारा पक्ष जो आहे एक मजबूत स्थितीमध्ये आहे, मात्र गोलंदाजी खूप छान होते. लेंथ लाईन मध्ये गोलंदाजी पाहायला मिळते सर्व प्रेक्षकांना. ओंकार ड्रॉप विकेट. यावेळेस पुन्हा एकदा चुकी केली आणि इथे एक धाव कंप्लीट केलं, म्हणजे 1+1 आणि पंचांकडून नो बॉल ओ स्टेपिंगचं. पुढचा चेंडू आहे तो फ्रीट आणि फ्रीट खेळण्यासाठी इथे स्ट्राईक घेतली आहे फलंदाज दैवत याने. 2 धावांनी संघाची धाव संख्या होते मित्रांनो 38 धावा धाव फलकावर. 9 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल. 9 गेंदों में अभी भी 7 रन दूर है यहाँ पे भादवड टीम. वेलकम कल्पेश वैती आम्हाला जॉईंट होत आहेत आणि त्यांच्या समवेत आम्हाला इथे पाहायला मिळत आहेत अतुल तांगडी. अतिशय चांगले क्रिकेटर आहेत. समीर तांगडी यांना आपण आता ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आजच्या दिवसामध्ये अतुल यांना देखील आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. मात्र हा सामना थोडीशी रंगत वाढवत आहे कारण की ते नो बॉल केलाय. या षटकामध्ये तब्बल 2 ओ स्टेपिंगचे नो आणि ते देखील ओमकार याच्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत नाही गोलंदाजीच्या माध्यमातून. फ्रीट आहे पाहूया कोणत्या प्रकारे समाचार घेत आहेत. यावेळेस फ्रीटचा चेंडू होता टॉप पिच उडाली आहे, मात्र पॉइंटवर क्षेत्ररक्षक आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावाने संघाची धाव संख्या होते ती 39. वेलकम दीपक भुरे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो जेव्हा जेव्हा या परिसरामध्ये स्पर्धा असते संपूर्ण आमचे जे गावचे वरिष्ठ नागरिक आहेत, काही समाजसेवक आहेत, कोणी उद्योगपती आहेत, संपूर्ण इथे उपस्थित असतात. आज देखील आपल्याला पाहायला मिळालं जशी जशी रात्र जात आहे तसे तसे आमचे गावातील नागरिक इथे पाहायला मिळते. इथे जोरदार अपील होते बॅटची. इथे कडा लागून श्रेष्ठकाच्या हातामध्ये आणि इथे झेल पकडण्यात आणि फलंदाज बाद होते. हा सामना रंगतदार प्रेक्षकांना निश्चितच पाहायला मिळेल. सात चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. दीपेश येतोय खेळण्यासाठी. दीपेश खेळण्यासाठी येतोय ग्राउंड मध्ये. इथून जर 10 ते 12 धावा जरी असत्या तर एक भादवड संघावर दर्पण निर्माण झालं असतं. आता समीकरण सोपं आहे मित्रांनो, तरी देखील मी म्हणेल क्रिकेट अनिश्चिततेचा आहे. जोपर्यंत चेंडू फेकत नाही आपण शेवटचा तोपर्यंत कोणत्या प्रकारची भविष्यवाणी करणे देखील चुकीचं असतो. मात्र इथे फलंदाज बाद होते. या षटकामध्ये 2 चेंडू 9 बॉल पाहायला मिळाले. 2 विकेट देखील घेतले गोलंदाजाने. सामना अजूनही संपलेला नाहीये कारण की गोलंदाजी करतोय ओमकार. 7 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. विचार केला तर एक षटका ठोकून देखील हा सामना फिनिश होऊ शकतो. मात्र गोलंदाजी मी तारीफ करेल की त्यांनी आतापर्यंत हा सामना थांबवून ठेवलाय. वेल कमी खर्च करा आपण प्लीज, लक्ष असू द्या. प्रथम आपल्याला या परिसरामध्ये रजनी यानी की फ्लडलाईट मध्ये ही स्पर्धा खेळण्याची संधी मिळते. त्या संधीचं सोनं करा. आपलं टॅलेंट आपली गुणाचे गुण जे आहेत ते गुण दाखवा आपण खेळताना. ये पहा या गोलंदाजाने इथे बिमर चेंडू केला आहे. 3रा नो बॉल या षटकातील. मात्र यावेळेस बिमर चेंडू आहे आणि फ्रीट 2 धावा कंप्लीट केल्या. इथे एक धावून देखील काढली आणि एक फ्रीट आता इथे असेल. मग ते धाव संख्या झाली 41. विजयासाठी फक्त आणि
फक्त नो बॉलचा धाव मिळेल, म्हणजे तो जिंकण्यासाठी इथे समीकरण फक्त आणि फक्त 5 धावांचं आहे. 7 चेंडू आणि 5 धावा. फ्री चेंडू टाकण्यासाठी पूर्ण तयारी करताना गोलंदाज ओमकार. या षटकामध्ये 3 चेंडू नो बॉल टाकलेले आहेत या गोलंदाजाने. आज रात्रभर झोप येणार नाही या गोलंदाजाला, ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. संघ अडचणीमध्ये असताना देखील नो बॉल टाकताना चांगला क्रिकेट पाहायला मिळाले. फ्रीडचा समाचार घेतला जात आहे, कारण की चेंडू फाईनल क्षेत्राच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार आणि षटक समाप्त इशारा येतो पंचांकडून. 6 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता असेल. स्कोर लेवल झाला आहे, धावसंख्या जी आहे लेवल झाली इथे. 6 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता असेल आणि क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या आपण. हर्ष एंटरप्राइजेस भरोडी संघ कर्णधार आपला आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आणि यानंतर भिवंडी टायगर आणि एके आणि आरके या दोन्ही संघ कर्णधाराने तयारीत राहायचंय. एके अँड आरके आणि भिवंडी टायगर पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये निशाण पडेल. पायाचे चांगले समालोचक आहेत. फक्त 1 धावाची आवश्यकता आहे सर. 6 चेंडू आणि 1 धाव आणि शेवटचा षटक टाकण्यासाठी इथे गोलंदाज ऋतिक येतोय. प्लीज वेल कमी खर्च करा आपण. पहिल्याच चेंडू टाकलं आणि ते देखील वाईट आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकला आहे आर्यन स्पोर्ट भादवड. अभिनंदन शंकर जुकर, अभिनंदन दर्शन नाईक संघाचा कर्णधार, अभिनंदन संदीप जुकर, अभिनंदन दीपेश नाईक, त्याचबरोबर अभिनंदन ज्याने या संघाला जिंकून दिलं केवल. आणि मॅन ऑफ द मॅच साठी देखील एकच नाव असेल चर्चेत, फक्त आणि फक्त केवल. अतिशय सुरेख दमदार फलंदाजी केली, षटकारांची आतिषबाजी केली केवल याने. मॅन ऑफ द मॅच साठी केवल आपण व्यासपीठावर यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुला एक सुंदर अशी ट्रॉफीज आम्ही देऊ. अतिशय सुंदर अशी ट्रॉफी आहे, कारण की आपण जी स्पर्धा पाहतोय स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक 2020 ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो. मान्यवर उपस्थित कक्षामध्ये आमचे मान्यवर उपस्थित आहेत. योगेश देवलीकर दादा यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊया केवल याला. केवल गुड बॅटिंग, अतिशय चांगलं क्रिकेट आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला. षटकार आणि चौकारांची येथे आतिषबाजी करताना येथे आपल्याला पाहायला मिळतंय. जाता जाता फक्त शेवटचा मी एक प्रश्न विचारेल केवलसाठी. केवल अतिशय चांगला परफॉर्मन्स सादर केला आपण या स्पर्धेमध्ये. आपण खूप दूरून भादवड गाव इथून खूप दूर आहे, मला देखील येण्यासाठी खूप उशीर लागतो, एक बरोबर लागतो इथे. मात्र पहिली स्पर्धा खेळतोय आपण नाईट स्पर्धा. नाईट स्पर्धेमध्ये भादवड संघ पूर्ण तयारीमध्ये होता. दर्शनाला 2 प्रश्न देखील विचारले होते, त्यांनी देखील सांगितलं होते की आमचे प्लेयर आलेले नाहीयेत. मात्र कसं वाटलं स्पर्धा खेळताना? खूपच चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला इथे खेळण्यासाठी चान्स दिली त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो. जी आपण ट्रॉफी आता मात्र पटकुली आहे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी जी आहे संपूर्ण टीम साठी की केवळ जो पट्टीवर त्याच्यासाठी आहे? नाही, संपूर्ण टीम साठी आहे. टीम आहे तर मी आहे. क्या बात आहे, अतिशय सुंदर माहिती. आपल्या संघासाठी खूप सारे शुभेच्छा. होता केवल मॅन ऑफ द मॅच ठरला आहे. तर पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा दर्शन नाईक अँड कंपनी आणि संदीप जुगर. आपल्याला पुढच्या मॅच साठी खूप सारे शुभेच्छा. तर ऐकूया आपण पुढच्या मॅच स्टार्ट होईल. पायाचा एक बुलंद आवाज आणि आमचे परम मित्र निशांत पाटील यांना. तर धन्यवाद संदेश पाडेल. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं सुरेश एंटरप्राइज चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, अतिशय सुंदर स्पर्धा, या स्पर्धेतील पहिला दिवस, नक्कीच पहिल्या दिवसातील अतिशय महत्वपूर्ण लढत बघतोय आपण. एके आरके आणि टायगर स्पोर्ट या 2 संघामध्ये होणारा सामना. भिवंडी टायगर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि एके आरके संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय. तर नक्कीच टेनिस क्रिकेट दुनियेमध्ये सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, हे टेनिस क्रिकेट जगत खूप मोठं आहे. तर नक्कीच भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हा टेनिस क्रिकेट खेळलं जातं. मित्रांनो, आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी सिच्युएशन नुसार वेगवेगळं टेनिस क्रिकेट खेळलं जातं. परंतु प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं क्रिकेट खेळत असताना परंतु टेनिस क्रिकेट जगत मात्र ते एकच आहे. ते फक्त टेनिस बॉल क्रिकेटनंच खेळलं जातं. मित्रांनो,
अतिशय सुंदर स्पर्धा देखील आपण पाहतोय. या परिसरातील एक दुसरी मोठी स्पर्धा आहे. आपण नजीकच्या कालामध्ये बघितलं स्वराज्य चषक जो विकी शेट मात्रे यांचा चषक होता. तदनंतर सुरेश इंटरप्राइज चषक आपण पाहतोय.